चंदगड नगरपंचायतीतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार। राजर्षी शाहू विकास आघाडीला यश, काँग्रेसने 6 पैकी 4 जागांवर मिळवला विजय। लोकाभिमुख व पारदर्शक कारभार करण्याचे नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन। चंदगड नगरपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी बुधवारी 24 डिसेंबर 2025 रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। त्यांनी विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। चंदगड नगरपंचायत निवडणूक राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने लढवली होती। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला उल्लेखनीय यश मिळालं असून एकूण 6 जागांपैकी 4 जागांवर विजय मिळवण्यात आला। या निवडणुकीत सुधीर पिळणकर, सुधा गुरबे, नवीद अत्तार आणि जयश्री वणकुद्रे यांनी नगरसेवक म्हणून विजय मिळवला। या भेटी दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधत चंदगड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संघ भावनेने काम करण्याचं आवाहन केलं। नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे लोकाभिमुख निर्णय घ्यावेत, पारदर्शक प्रशासन राबवावं, तसंच नगरपंचायतीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावं असं मार्गदर्शन त्यांनी केलं। या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई शिरोलीकर, काँग्रेस नेते विक्रम चव्हाण पाटील, राजेंद्र परीट, अभिजित गुरबे, संतोष वणकुद्रे, सुभाष गावडे, मजिद अत्तार, महेश वणकुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते। चंदगड नगरपंचायतीत विकासाभिमुख आणि लोकहिताच्या कारभारासाठी राजर्षी शाहू विकास आघाडी सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।